श्री रामनवमीच्या निमित्तानं पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आज रविवारी या सोहळ्याचा प्रारंभ झाला असून वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य हरिभक्त पारायण प्रणव महाराज धानोरकर आळंदी यांच्या भागवत कथेस प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी आजचे यजमानपद बाबाराव देवराव माठे यांनी भूषवले होते। प्रारंभी बाबाराव माठे यांनी सपत्नीक भागवतांचं पूजन करत हरिभक्त पारायण प्रणव महाराज धानोरकर यांचे स्वागत केले व आरती करून कथेस प्रारंभ करून दिला। यावेळी सिंधवादक कृष्णा टाकळीकर, गायक राजू महाराज सातेगावकर, पॅडवादक विठ्ठल महाराज तांबे, तबलावादक गजानन महाराज कोकरे यांची उपस्थिती होती। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री ब्रह्मीपुत्र भूत हरिभक्त श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपा व आशीर्वादाने श्री संत मारुतराव महाराज व श्री गुरुवर्य दाजी महाराज यांच्या कृपेने रामनवमीच्या निमित्तानं सप्ताह व श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन सुरू असून बाबाराव देवराव माठे यांच्या मार्फत आज उपस्थित भाविकांना महाप्रसाद वानदान करण्यात आले। यावेळी धनगर टाकळी, सारंगी, दुटका, राहटी, सोन्ना, गौर, कंठेश्वर, सातेगाव, अंतेश्वर, भाटेगाव, आजदापूर, भोगाव, पिंपळगाव, लिखासह आदी भागातून भाविकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती। चांगला आहे। आमचे महाराज विचारायला असे झटपट आहे, पुढे मागे 10-20 जण असतील आणि काय त्यांचं प्रश्न, काय त्यांचा देखावा, अशा लोकांना भागवताच्या कथेचा अधिकार नाही। इथं स्पष्ट लिहिलंय, वेद शास्त्र विशुद्धीकृत, ज्याचं जीवन, ज्याचं अध्ययन, ज्याचं ज्ञान, ज्याचं आचरण, वेदशास्त्राचं ज्याला ज्ञान आहे आणि वेदशास्त्राप्रमाणे ज्याचं आचरण आहे ना, अशाला भागवताचा वक्ता करावा असं इथं मुळात लिहिलेलं आहे। वेदशास्त्र विशुद्धीकृत जो दृष्टांत द्यायला चांगला उत्तम आहे। दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्य वक्ता। या बाबतीत खरोखर टाकळीकरांचे जितके मानावे तितके करावं तितकं कौतुक कमी आहे। मला माहित नव्हतं, पण मला सांगण्यात आलं आजपर्यंत टाकळीमध्ये जितके भागवत करावे हे वेदशास्त्र संपन्न आले सगळे, ज्यांना आपल्या धर्मशास्त्राचं, वेदशास्त्राचं आणि मुळात भागवताच्या संहितेचं ज्ञान असे आले। नाहीतर नाव द्यायचं भागवत सप्ताह म्हणजे कीर्तनाचं चिंतन तेच मांडायचं,
कीर्तनाचे प्रमाणे तेच घ्यायचे. इथे नियम आहे भागवताचे श्लोक वाचून त्याचा अनुवाद केला पाहिजे. संतांचे प्रमाण इत्यादी सगळे आहेतच, पण लक्षात घ्या आपल्या परंपरेचं, आपल्या संप्रदायाचं, आपल्या संतांचं अंतिम प्रमाण सुद्धा श्रीमद भागवत आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचं मूळ नाव भागवत संप्रदाय. वारी करतो म्हणून वारकरी संप्रदाय, पण सिद्धांत काय? सिद्धांत भागवताचा सिद्धांत आहे, म्हणून त्याचं नाव भागवत संप्रदाय. म्हणून गीता भागवत करीती श्रवण हे काय? कारण की आपल्याकडे भागवत प्रमाण, आपल्या संप्रदायाचं अंतिम प्रमाण जर काही असेल तर ते म्हणजे श्रीमद भागवत. जर तुम्हाला कुठं विसंगती आढळली किंवा तर काही संत वचनामध्ये जरी तुम्हाला जर काही उहापोह जाणवला तरी श्रीमद भागवतामध्ये पाहावं, श्रीमद भागवताच्या दृष्टीने विचार करावा. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवतावर आपल्याला मराठीमध्ये ते ज्ञान सुलभ व्हावं, भागवताचा सर्वस्वी सिद्धांत उपदेश हा सुलभ व्हावा म्हणून एकनाथी भागवताचं निर्माण केलं, जे भागवताच्याच एकादश स्कंदावरची टीका आहे. म्हणून सांगतात की भागवताचं मूळ श्लोकांचं वाचन करून अनुवाद करा. भागवताच्या संहितेचं मूळ वाचन व्हावं असं इथे दिलंय. आसूर्योदय आरभ्य सकाळपासून श्रीमद भागवताच्या संहितेचं वाचन व्हावं. महाराज आम्ही बाहेरच्या ठिकाणी पाहतो, अहो कोटी कोटी रुपयाचे सप्ते होतात, पण त्याच्यामध्ये संहिता वाचन नाही. त्याच्यामध्ये अजून मुळापासून कथा सांगणारे नाही, तेच विनोद सांगणारे, विनोदाचार्य, यमकाचार्य, अजून कुठले आचार्य, ह्या कुठल्या पदव्या आहेत?